सांस्कृतिक संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने येवला ते तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर सायकल यात्रा निघाली आहे। यंदा 20वे वर्ष असून 35 सायकलस्वार 565 किमी अंतर पार करत सायकल यात्रेदरम्यान विविध ठिकाणी कायदेविषयक जनजागृती, बालविवाह प्रतिबंध कायदा, NDPS कायदा व विधी सेवा अधिनियम याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तसेच पर्यावरण संरक्षण, सायकल वापराचे महत्त्व व नायलॉन मांजा विरोधात जनजागृती केली जाणार आहे। जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ही सायकल रॅली येवल्यावरून निघालेली आहे। तर या सायकल रॅलीचा उद्देश वेगवेगळे प्रकारचे संदेश देत आहोत। या वर्षी आपल्याला मकर संक्रांत येत आहे, तर नायलॉन मांजावर बंदी कशी येईल, पशु पक्षी व प्राणी व मनुष्याची पण नायलॉन मांजामुळे हानी होत आहे, मृत्यू होत आहे, तरी त्याचा जास्तीत जास्त वापर न होता कमी प्रमाणामध्ये वापर व्हावा आणि नायलॉन मांजा पूर्णपणे बंद व्हावा या उद्देशाने ही सायकल रॅलीचा आम्ही महत्त्व पटवून देत आहे। तसेच येत्या 15 जानेवारीला आपल्याला महानगरपालिकांचं मतदान आहे, तर प्रत्येकाने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येकाने मतदानाला गेलं पाहिजे, कारण मतदान करणं काळाची गरज आहे। आपले हक्क आपल्याला सांगण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रत्येकाने मतदानाला घराबाहेर पडावे असाच आम्ही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला जनजागृती करत ही सायकल रॅली पुढे प्रस्थान करत आहे। जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या सायकल यात्रेचे 20व्या वर्षानिमित्त तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर अशी ही सायकल यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या सायकल यात्रेदरम्यान आम्ही विविध सामाजिक संदेश तळागाळातील लोकांना देत आहोत। तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची देखील माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। या वर्षीच्या सायकल यात्रेचा उद्देश म्हणजे बालविवाह मुक्त भारत। तर आज आम्ही 35 सायकलस्वार या सायकल यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि आजचा प्रवास आमचा येवला ते अहमदनगर इतका असून आज आम्ही विविध ठिकाणी जनजागृतीचे या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत।